आणि दुसरं महत्त्वाचं सांगतो, हे झालं एक. दुसरं, आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. जसं ग्रामपंचायतमध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो, तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही, पीक विम्याचे नाही, आत्महत्या झालेल्याचे नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, 12 बलुतेदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडायला कोण आहे विधानसभेत? आपलं लोकांना सांगायला तर करतो का तेवढं? आणि त्याचा असला मनात तक्रार नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो वाहते शेअर असे विधानसभाच बंद पडी गेली. ते कोणते मतदारसंघ लढायचे, मग इथं पडून रोज तर आपलं ते स्थगित उपोषण केलं पळून पुढं सुरू राहील ना. असं सरकार द्या ना, तर आपलेच सरकारमध्ये घालून लोक सरकार तर असं द्या ना. याच्याबरोबर आणखी मी सांगतो, आजपासून मी कोणाच्याच उत्तराला आता उत्तर नाही देत त्यांना टीका. मी गेम लावतो त्यांच्या आता गेम लावतो. त्यांना किती बरळून द्या कोणालाही. ते काही भाजपातले मराठीचे माकडे आहेत ना काही, ते बरळले देत, त्यांना काय बरळून द्या. आता त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावतो आता पाडापाडीची. कोण पाडायचा, काय करायचा, कसा पाडायचा, त्याशिवाय ठेपायला नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही याच्यात. ही सलाईन लावली, काय सलाईन लावलं काहीच होणार नाही. उलट जितके सलाईन लागेल तितकी भूक लागायची. हो ना, हसतच राहू खुशाल तुम्ही. जितके सलाईन लावले तितकं पोटात तुटत आहे. लय बेकार आहे. नसल्याला भाजीचं वास येतो. नसल्या इकडं करची कोणी वड्याची भाजी गेली का इतका वास आला मला मारण्याची भूक लागली इतकी. असं वाटलं माझ्या घुसाला वड्याच्या भाजीचा वास येऊ राहिला, रव्याचं कानाकन भाज्या करून राहिली. इकडं लय मरणाची भूक लागते. उपोषण करणारा सोपं नाही आहे. आणि त्यात इथंच आता बघा ते बघा केळं खाल्लेत माझ्यापुढे, ती कसा दम करायचा. आणि जे उठून चालला त्याला मध्ये जेवढं टरफल टाक इतकं वर धरते. आणि ते टरफल मला दिसत आहे ना, इतकं वर धरते. म्हणजे जेवढं टरफल टाकले तिकडे, एवढं टरफल टाकले. आणि मी ऐकत होत राहू इकडं, माझ्या जीवाला काय होत असं इकडं काय आहे का नाही. मग मला केळ कसं घेण्यात येत असं बाबून एक दोन हाणाव का काय. आणि परत टाका झालं ते म्हणते ऑपरेशन सुरू आहे इथं खात असते. आणि खाता कोण? तुम्ही. आणि ऑपरेशन सुरू आहे म्हणता तुम्ही. इथं एकदा उपोषण स्थगित, इथं सलाईन लावल्यावर काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सलाईन लावली का ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सलाईनमध्ये एक जेवल्यासारखीच ताकद असते. एक जेवल्यासारखीच ताकद आहे. काय उपयोग आहे तेव्हा ते बसून ते करून. त्याच्यापेक्षा म्हणलं ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा. आम्ही बघतो कसं कळत नाही.